ಪಹಲ್ಗಾಮ್ ದಾಳಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆಫ್ರಿದಿ ರಾಂಗ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮಾಜಿ ಕ್ರಿಕೆಟರ್ ಆಫ್ರಿದಿ, ಬೂಮ್ ಬೂಮ್ ಆಫ್ರಿದಿ ಅಂತ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಫೇಮಸ್ ಆಗಿದ್ರು ಇವರು. ಆದ್ರೆ ಈಗ ಪಹಲ್ಗಾಮ್ ದಾಳಿ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ರಾಂಗ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯರ ಕೆಂಗಣ್ಣಿಗೆ ಗುರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಶಾಹಿದ್ ಆಫ್ರಿದಿ. ಶಾಹಿದ್ ಆಫ್ರಿದಿ ಲೂಸ್ ಟಾಕ್ ವಿರುದ್ಧ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಕಿಡಿಕಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶಾಹಿದ್ ಆಫ್ರಿದಿ ಹೇಳಿಕೆ ವಿರುದ್ಧ ಈಗ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಕಿಡಿಕಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏಕವಚನದಲ್ಲಿ ಆಫ್ರಿದಿಗೆ ಅಸಾದುದ್ದೀನ್ ಓವೈಸಿ ಪಂಚ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪಹಲ್ಗಾಮ್ ದಾಳಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆಫ್ರಿದಿ ರಾಂಗ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿರೋದು ಭಾರತೀಯರ ಕೆಂಗಣ್ಣಿಗೆ ಗುರಿಯಾಗಿದೆ ಶಾಹಿದ್ ಆಫ್ರಿದಿ ಅವರ ಆ ಹೇಳಿಕೆ. ಶಾಹಿದ್ ಆಫ್ರಿದಿ ಲೂಸ್ ಟಾಕ್ ವಿರುದ್ಧ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಕಿಡಿಕಾರಿರೋದು. ಭಾರತ ತನ್ನ ದೇಶದ ನಾಗರಿಕರನ್ನ ಕೊಲ್ಲುವಂತೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದೆ. ಪಹಲ್ಗಾಮ್ ದಾಳಿಗೆ ಭಾರತವೇ ಕಾರಣ ಅಂತ ಆಫ್ರಿದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಶಾಹಿದ್ ಆಫ್ರಿದಿ ಹೇಳಿಕೆ ವಿರುದ್ಧ ಅಸಾದುದ್ದೀನ್ ಓವೈಸಿ ರಾಂಗ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಏಕವಚನದಲ್ಲಿ ಆಫ್ರಿದಿಗೆ ಅಸಾದುದ್ದೀನ್ ಓವೈಸಿ ಪಂಚ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಗಾದ್ರೆ ಶಾಹಿದ್ ಆಫ್ರಿದಿ ಏನ್ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು? ಮೊದಲಿಗೆ ಈ ಪಹಲ್ಗಾಮ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಅದಾದ ನಂತರ ಶಾಹಿದ್ ಆಫ್ರಿದಿ ಹೇಳಿಕೆಯ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಓವೈಸಿ ಏನ್ ಮಾತನಾಡಿದ್ರು ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. मेरे ख्याल में हर चीज़ आप एक घंटे तक दहशतगर्द वहाँ दहशतगर्दी करते रहे, ठीक है. वहाँ तक 8 लाख फौज में से कोई नहीं आया और जब आए तो 10 मिनट के ऊपर पाकिस्तान पे इल्ज़ाम लगा दिया. तो आई मीन कि खुद ही ब्लंडर्स मारते रहते हैं, खुद ही लोगों को मरवा देते हैं, फिर उनकी वीडियोस दिखाते हैं कि नहीं वो तो जिंदा है. तो आई मीन इस तरह का ना करें. हमने हमेशा देखिए दहशतगर्दी आप किसी कोई भी मुल्क कोई भी मज़हब सपोर्ट नहीं करता और हम तो हमेशा अमन की, पाकिस्तान हमारा दीन इस्लाम अमन का पैगाम देती है. हमने हमेशा इंडिया के साथ अच्छे ताल्लुकात बनाने की कोशिश करते रहे. हम लोग हमेशा, हमें काफ़ी थ्रेट्स मिलती रही वहाँ से. टूर से पहले हमें ये भी नहीं पता होता था कि हम जाएंगे कि नहीं जाएंगे. वर्ल्ड कप अगर आपको 16 को याद हो, हम लाहौर में ही थे, हमें तो पता ही नहीं था. मैं एज ए कैप्टन लीड कर रहा था टीम को, तो मुझे तो पता ही नहीं था कि हमने हमारी फ्लाइट होनी है कि नहीं होनी. तो आई मीन स्पोर्ट्स जो है ना, वो हमेशा मैं बात करता हूँ कि स्पोर्ट्स डिप्लोमेसी हमेशा बेस्ट रहती है. स्पोर्ट्स की वजह से ही आपकी कबड्डी की टीम आ जाती है इंडिया से, यहाँ क्रिकेट नहीं खेलते आपस में. तो करना है तो फिर पूरी तरह बंद करो, अगर चलना है तो पूरी तरीके से चलो. वो तय करेंगे, मगर मेरा डिमांड ये है कि पाकिस्तान को फिर से FATF की ग्रे लिस्ट में लाना जरूरी है. फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स में उनको ग्रे लिस्ट में लाए. ग्रे लिस्ट में लाए तो उनको ये देखिए, इलीगल पैसों से फाइनेंस करे टेररिज्म ये लोग. कोई वाइट का पैसे नहीं, कि इलीगल पैसे से. तो FATF की दोबारा लिस्ट की ग्रे लिस्ट में पाकिस्तान को डालना जरूरी है. हम डिमांड करेंगे ये गवर्नमेंट से कि उनको FATF के ग्रे लिस्ट में डालो आप, तभी जाकर उनका होगा. और हम लोग पूरा उन पे साइबर अटैक करना, हमारे पास एथिकल हैकर्स है, हमारे पास नेवल और एयरफोर्स ब्लॉकेट कर सकते, इंटरनेशनल लॉ में कर सकते हम. और अगर कल कोई एक्शन गवर्नमेंट लेगी तो यूनाइटेड नेशन का कानून है आर्टिकल 51, जो सेल्फ डिफेंस में आपको राइट देता, और नॉन स्टेट एक्टर्स के खिलाफ भी आप एक्शन ले सकते. तो ये सब चीजें हैं. और भारत के संविधान में आर्टिकल 355 है. 355 के तहत कोई स्टेट में अगर एक्सटर्नल एग्रेशन होता तो सरकार की जिम्मेदारी उसको रोकने की. शहीद अफरीदी ने ऐसा स्टेटमेंट किया है, भारत खुद ही अपने लोगों को मारता है और फिर बाद में हमारे ऊपर नाम लेता है. कौन है जी इन्हें? शहीद अफरीदी कौन है इन्हें? नाटक है क्या ये? छोड़ो ना, तुम क्या जोकरों का नाम ले रहे मेरे सामने, छोड़ो ना इन लोगों को. ಎಸ್ ಶಾಹಿದ್ ಅಫ್ರಿದಿ ಹೇಳಿಕೆಗೆ
ಅಸಾದುದ್ದೀನ್ ಓವೈಸಿ ಇಲ್ಲಿ ಆಕ್ರೋಶವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿರೋದು. ಯಾರದು? ಅಥವಾ ಒಬ್ಬ ಜೋಕರ್ ಅಂಥವ್ರ ಹೆಸರುಗಳನ್ನ ಏನು ಹೇಳಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ ಅನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆಕ್ರೋಶವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತವಾಯಿತು ಅಂತ ಅಂದ್ರೆ, ಈ ಕ್ರಿಕೆಟರ್, ಮಾಜಿ ಕ್ರಿಕೆಟರ್ ಶಾಹಿದ್ ಅಫ್ರಿದಿ ಇದಾರಲ್ಲ, ಇವರು ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಒಂದು ಪಟಾಕಿ ಹೊಡೆದ್ರೂ ಕೂಡ ಪಾಕಿಸ್ತಾನದವರೇ ಬಂದು ಹೊಡಿತಾರೆ ಅನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆರೋಪವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಲೂಸ್ ಟಾಕ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರ ವಿರುದ್ಧ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಾ ಇದೆ.